सत्तेचा माज आलेल्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे, तीही सर्वसामान्य जनतेने. तेव्हाच हे नीट वागतील. कोणीतरी या मुरदाड व्यवस्थेत अजूनही जागरूक आहे हे जेव्हा सत्ताधीशांना कळेल ना, तेव्हाच ते भानावर येतील. परवाच्या दिवशी वरळीमध्ये भाजपने गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात संसदेमध्ये विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केलाय असं म्हणत महिलांच्या सन्मानार्थ जन आक्रोश पदयात्रा काढली. आणि या पदयात्रेमध्ये फुल ट्रॅफिक जाम झालं. आणि याच ट्रॅफिकमध्ये 1 तासापेक्षा जास्त वेळ अडकलेली एक महिला थेट स्वयंघोषित संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनाच जाऊन नडली. ती गिरीश महाजन यांना म्हणे, जे काही बोलायचं ते मैदानामध्ये जाऊन बोला, पहिले इथून निघा. एवढं बोलून पण महाजन साहेब तिथंच उभं राहून पत्रकारांना बाईट देत होते. त्यावरती महिला अजून चिडली. ती म्हणे, तुम्हाला कळत नाहीये का मागे किती ट्रॅफिक थांबलीये, निघा इथून. What is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. आणि अशा पद्धतीने या ताईने साहेबांची पार लायकीच काढली. आणि यांना असंच रोखोक बोलणारे पाहिजे. केंद्रात आणि राज्यात यांची सत्ता असून पण हेच मोर्चे काढताय. नक्की कोणाच्या विरोधात मोर्चे काढताय आणि या मोर्चाला न्याय नक्की देणार कोण आहे हेच माहित नाही. अवघड झालंय सगळं. आणि आज जे या ताईने केलं ते प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे. कारण कुणाचे तरी राजकीय भक्त बनण्यापेक्षा ना, पहिले आपल्या देशाचे भक्त बना. जे वरळीमध्ये घडलं ना, ते नाशकामध्ये घडायला पाहिजे होतं. कारण नाशिकमध्ये पण साहेबांनी वाट लावायचं काम चालू केलंय. परफेक्ट.